तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सालाबाद प्रमाणे गणपती बाप्पा येतात आणि बालगोपाल सर्वांच्या डोळ्यात अश्रू देऊन निघून जातात। मात्र यावर्षीचा गणपती विसर्जनामध्ये प्रामुख्याने सर्वांच्या निदर्शनास आलेली आणि ज्येष्ठ नागरिकांना भावलेली गोष्ट म्हणजे जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील जानेफळ, देऊळगाव, साखरशा, कळंबेश्वर यांसारख्या मोठ्या गावात डीजे पूर्णपणे बंद होता। स्थानिक जानेफळ हद्दीत 40 गावातील मिरवणुका डीजे मुक्त पद्धतीने पार पडल्या। जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि स्थानिक जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे व सर्व अधिकारी अंमलदार यांनी पोलीस पाटील, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शांतीदूत यांच्या सभा लावून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे सर्व गणेश मंडळांनी स्वीकारले। जलदूत व शांतीदूत सारख्या अभिनव संकल्पना राबवत त्यांनी डीजेच्या आवाजामुळे श्रवणशक्ती कमी होणे, कायमचे बहिरेपण येणे, हृदयविकाराचा झटका येणे, मानसिक समस्या निर्माण होणे, चिडचिड होणे आणि गर्भपात होण्याचा धोका वाढणे यांसारखे गंभीर दुष्परिणाम होतात। हे दुष्परिणाम मिरवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्ती, प्रेक्षक आणि जनावरांवरही होतात। अशा केलेल्या प्रबोधनाचा परिणाम होऊन डीजे मुक्त मिरवणुका तर पार पडल्याच, पण या उलट अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्य, ढोल ताशे, भजनी मंडळ, बँड पथक अशा पद्धतीने मिरवणुका पाहाव्यास मिळाल्या। पैशांचा होणारा अपव्यय, नशेकडे वळणारी तरुणाई, धोक्यात आलेले आरोग्य, आध्यात्मिकतेच्या नावावर होणारा धांगडधिंगा या गोष्टींना चांगलाच आळा बसला असून ज्येष्ठ नागरिकांनी तरुणाईच्या बदलाबद्दल समाधान व्यक्त केले। जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सर्व मंडळाचे यावेळी आभार व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा।